बऱ्याच वेळा मंगेशची हुज्जत घातल्यावर मंगेशने काही पैसे इंदिरेच्या खात्यात जमा केले. मेघना आणि शुभांगी या शनिवारी येणार आहेत. त्याआधी मंगेशने इंदिरेच्या खात्यात पैसे जमा केले, म्हणून इंदिरेने सुटकेचा निश्वास सोडला. शनिवारी ठरल्याप्रमाणे दोघी चिमण्या आल्या आणि इंदिरेला आपलं घरट भरल्यासारखं वाटू लागलं. आई, आपण नाश्ता करून शॉपिंगला बाहेर पडू. शॉपिंग करता करता भूक लागली तर बाहेरच जेवू, मेघना म्हणाली. अगं, आपण बाहेर जेवू, पण बाबांचं जेवण. इंदिरा. आई, आज तुम्ही बसा. मेघना आणि मी सकाळचा आपला नाश्ता आणि बाबांसाठी जेवायचं करून ठेवू. शुभांगी. हो आई, तू आता चिल मारू का? इंदिरेने हे म्हणताच मेघना खूप हसू लागली. आई, तू आमची भाषा शिकली. मेघनाने बोलता बोलता इंदिरेला मिठी मारली. हो, शिकावीच लागली. त्याशिवाय या मोठ्या झालेल्या चिमणीचं जग मला कसं कळेल? इंदिरा हसत म्हणाली. हो, स्वीट आई. मेघना. शुभांगी आणि मेघनाने झटपट स्वयंपाकघरातील सगळं काम आवरलं. नंतर तिघी तयार झाल्या. निघताना इंदिरा मंगेशला म्हणाली, आम्ही तिघी निघतोय. टेबलावर नाश्ता करून ठेवला आहे. जेवायचं पण ठेवलंय. तुमची वेळ झाली की नाश्ता आणि जेवण करा. आलिया भोगासी असावे सादर या म्हणीप्रमाणेच आता चालावं लागणार. मंगेशच्या या बोलण्याकडे दुर्लक्ष करून इंदिरा घराबाहेर पडली. शुभांगी आणि मेघना बाहेरच वाट बघत थांबल्या होत्या. खरेदी झाल्यावर तिघी एका हॉटेलमध्ये जेवायला गेल्या. तिथलं जेवण खरंच छान होतं. तिघींनी बोलावलेल्या पदार्थांचा मनसोक्त आनंद घेतला. हॉटेलमधून निघताना मेघना म्हणाली, आई, छान जेवण झाल्यावर आईस्क्रीम हवंच. आईस्क्रीम? हो, फिनिशिंग टच यायला हवा ना. बरं, चला आईस्क्रीम खाऊ. त्यानंतर तिघी जवळच असलेल्या आईस्क्रीम पार्लरमध्ये गेल्या. तिघींनी आपल्या आवडीचे फ्लेवर्स मागवले. खरेदी, जेवण, मग आईस्क्रीम हे सगळं होता होता संध्याकाळचे 5 वाजत आले. 5 वाजले तरी अजून या कशा आल्या नाहीत, म्हणून मंगेशच्या रागाने अंगाचा तिळपापड झाला. त्याची रागाने स्वतःशीच बडबड चालू होती. तेवढ्या दाराबाहेर रिक्षाचा आवाज आला. मंगेश जागेवरून उठला नाही. जेव्हा दारावरची बेल वाजली तेव्हा तो उठून दार उघडायला गेला. तिघी घरात शिरताच मंगेश बडबडला, सगळे पैसे आजच संपवले का? मला वाटलंच तुम्ही असं काहीतरी बोलाल. मग काही चुकीचं बोललो. मेघनाने आपल्या लग्नासाठी तिच्या साड्या तिनेच घेतल्या. शुभांगीने तिला आवडलेल्या साड्या घेतल्या. त्यांचे पैसे मी दिले नाहीत. इंदिरेचा आवाज चिडलेला होता. वा, फारच उपकार झाले माझ्यावर. बाकीचं देणं घेणं आपल्या पैशातून करणार आहे. गरज पडली तर पुन्हा पैसे मागीन. इंदिरा. अजून पैसे लागणार आहेत. मंगेश. बाबा, तुम्हाला जर पैसे द्यायचे नसतील तर नका देऊ. मी जमवले आहेत पैसे. मेघना चिडून म्हणाली. मेघना, थांब, मी बोलतीये ना. इंदिरा. अगं, स्वतःच्या मुलीच्या लग्नासाठी यांच्या हातून पैसे सुटत नाही. काय म्हणायचं याला? मेघना चांगलीच चिडली होती. मेघना, चल आत. शुभांगी, चल. इंदिरा दोघींनाही आत घेऊन जाते. बापाला उलटून बोलते. छान संस्कार केलेत. मंगेश चरपडत बोलला. इंदिरेने आत नेऊन मेघनाला शांत केलं. आई, काय हे? बाबांना कसलंच काही वाटत नाही. आपल्या मुलीचं लग्न आहे याचा आनंद तर दिसत नाहीच त्यांच्या चेहऱ्यावर. असू दे, स्वभावाला औषध नसतं. तुला माहिती आहे ना. इंदिरा. तू कशी इतकी शांत राहू शकते? मेघना. सवयीने माझ्या अंगवळणी पडलं. तू ही सवय करून घे. इंदिरा. शुभांगी चुपचाप ऐकत होती. ती या घरात नवीन असल्याने ती फारसं या विषयावर बोलत नाही. दिवसभर उन्हात हिंडल्याने तिघीही थकल्या होत्या. थोडा वेळ पडू असं म्हणत असलेली मेघना डाराडूर झोपली. अगदी शुभांगी सुद्धा. दोघींना गाढ झोपलेलं बघून इंदिरेच्या मनात दोघींविषयी माया दाटून आली. हळूच दोघींच्या चेहऱ्यावरून हात फिरवून इंदिरा स्वयंपाकघरात गेली. मंगेशचा दुपारचा चहा राहिला होता. इंदिरेनं चहा केला. चहा करून नंतर इंदिरा रात्रीच्या स्वयंपाकाला लागली. मेघनाचा साखरपुडा छान पार पडला. मेघना आणि आनंद दोघांचेही चेहरे प्रसन्न दिसत होते. साखरपुड्यानंतर महिन्याभरातच मुहूर्त निघाला असल्याने खरेदीला गेल्यावर इंदिरेने लग्नाची खरेदी पण करून घेतली होती. त्यामुळे तसा ताण नव्हता.
साईकृपा मंगल कार्यालय हे साखरपुड्यासाठी मोठं कार्यालय होतं. पण इंदिरेने चाणाक्षपणे ते कार्यालय घेतलं, कारण लगेच लग्नासाठी पण हेच कार्यालय बुक केलं. कार्यालयाही काही हरकत नव्हती, कारण मेघनाच्या लग्नाची तारीख अजून कोणी बुक केली नव्हती. साखरपुडा संपल्यावर आलेल्या लोकांचं जेवण होत असताना इंदिरा, शुभांगी, मिहीर सगळ्यांचीच जातीने विचारपूस करत होते. इंदिरेने मिहीर आणि शुभांगीवर ही जबाबदारी सोपवली होती, कारण मंगेश किती जबाबदारीने वागेल याबाबत इंदिरेला शंका होती. मंगेश मुलाकडच्या लोकांशी मधून काहीतरी बोलताना इंदिरेला दिसलं. ती देवाची प्रार्थना करू लागली, देवा मंगेशला सुबुद्धी दे. शरद आणि प्रज्ञा जरा अलिप्त होते. याला जबाबदार मंगेशचं वागणं होतं, त्याचंही बरोबरच आहे असं इंदिरेला पटल्याने तिने त्यांचं अलिप्त राहणं फारसं मनाला लावून घेतलं नाही. आई, कार्यक्रम छान पार पडला. मिहीर, बोलावलेली सगळी मंडळी आल्यामुळे छान वाटलं. इंदिरा, मेघना तर आता स्वप्नरंजनात गुंग आहे. शुभांगीने हसून चाट करणाऱ्या मेघनाला गुदगुली केली. त्रास नको देऊ मेघना. यावर मिहीर, शुभांगी, इंदिरा तिघही हसले. मिहीर, मी तुला असा त्रास दिला नाही बघ मेघना. शुभांगी, माझी बहीण किती साधी आणि शहाणी आहे, उगीच नको त्रास देऊ तिला. मिहीर, अगो बाई, ही मुलगी एवढी साधी आहे हे मला माहितीच नव्हतं. आई, तुम्हाला माहिती होतं का? शुभांगी, नाही बाई, मला पण नव्हतं माहिती. इंदिरा, काय रे आई, तू पण यांना सामील झाली असं लटक्या रागाने मेघनाने म्हणताच पुन्हा तिघं हसले. मेघना आपला मोबाईल घेऊन तिच्या खोलीत गेली. कितीतरी वेळ तिघं हसत होते. मेघनाचं लग्न ही आपली शेवटची जबाबदारी आपण पार पाडली की आपला निर्णय अंमलात आणण्यासाठी आपण पूर्णपणे मोकळे असणार, हे इंदिरा मनातच म्हणाली. 2 दिवस घरात वर्दळ होती. 3 पाखरं सतत चिवचिवाट करत होती. हे बघून इंदिरा खूप प्रसन्न झाली. मंगेशला फारसा आनंद नव्हता, कारण आजकाल कोणत्याच गोष्टीसाठी त्याची परवानगी मागितली जात नव्हती. तसंच त्याचं मतही विचारलं जात नव्हतं, त्यामुळे तो सतत चिडलेला असे. मिहीर, शुभांगी आणि मेघना आपल्या गावी परत गेले. तसं सगळं घर इंदिरेला खायला उठलं. एरवी तिने एकटीने मुकेपणाची जगायची सवय लावून घेतली आहे. मंगेशचं फक्त काही शब्दांची देवाणघेवाण करण्याइतकंच अस्तित्व घरात उरलं होतं. ती शब्दांची देवाणघेवाणसुद्धा मनातली गरळ ओकण्यासाठीच होत असे. इंदिरेला आता त्याची शिशारी आली होती. वर्षानुवर्षे हाच तिरकस कुचकट धागा दोघांना बांधून होता, पण आता इंदिरा हा धागा तोडणार आहे. यासाठी तिला कोणाच्या परवानगीची गरज नाही. हे आयुष्य फक्त इंदिरेचं आहे. त्याचं काय करायचं हे फक्त आणि फक्त तीच ठरवणार आहे. ती मेघनाचं लग्न सुरळीत पार पडण्याची वाट बघतीये. आज स्वयंपाक करताना इंदिरेला खूप कंटाळवाणं वाटलं, कारण तिघं नव्हते तिच्याकडे खाण्याची फरमाईश करायला. इंदिरेने कसा तरी स्वयंपाक आटोपला. तेवढ्यात फोटोवाल्याचा फोन आला. काकू, मी जगदीश बोलतोय. हां बोल इंदिरा. फोटो तयार आहेत. फोटो घ्यायला कोणी येईल की मी आणून देईन? जगदीश, नाही, तुलाच आणून द्यावे लागतील. मिहीर, नाही. इंदिरा, ठीक आहे, संध्याकाळी आणून देतो, ठेवतो. जगदीश, हो. इंदिरा. इंदिरा स्वयंपाकघरातील आवरून इंदिरा तिच्या बगीचात गेली. मिहीर, तू, मी आणि शुभांगी आज संध्याकाळी शरद काकांकडे जाऊ. मी काकांना फोन करून कळवते. कशाकरता जायचे? माझं महत्त्वाचं काम आहे, त्यावर तुम्हा दोघांचं आणि काका काकूंचं मत घ्यायचं आहे. ठीक आहे, किती वाजता? 5 वाजता निघू. कुठे जातोय हे बाबांना सांगायचं नाही. इंदिरा, ठीक आहे. आईला काय एवढं महत्त्वाचं बोलायचं आहे ज्यात आम्ही दोघं आणि काकूंचं मत घ्यायचं आहे, हे मिहीरच्या लक्षात येत नव्हतं. संध्याकाळी इंदिरा, मिहीर आणि शुभांगी तिघंही शरदकडे आले. मिहीरप्रमाणे शरद आणि प्रज्ञाला पण उत्सुकता होती की इंदिरा एवढं महत्त्वाचं काय बोलणार आहे. तुम्ही सगळे विचारात पडला असाल की मला एवढं महत्त्वाचं काय बोलायचं आहे. मी एक निर्णय घेतला आहे. माझ्या आयुष्यासंबंधीचे कोणतेही निर्णय आजवर मी घेऊ शकले नाही, पण आता खूप मोठा निर्णय मी घेतला आहे. तो पूर्ण करण्यासाठी मला तुमची थोडी मदत लागेल.
हा निर्णय मी आज नाही घेतला, किंवा काही दिवसापूर्वी, किंवा काही महिन्यापूर्वी पण नाही. हा निर्णय मी 10 वर्षापूर्वी घेतला होता. फक्त मिहीर आणि मेघना दोघांच्या लग्नासाठी थांबले होते. मेघनाचं लग्न झालं. तिचं सगळे सणवार झाल्यावर मी या घरातून बाहेर पडायचं ठरवलं आहे. काय? घराबाहेर पडणार म्हणजे काय करणार? कुठे जाणार? मिहीरने गोंधळून विचारलं. एखाद्या चांगल्या वृद्धाश्रमात जाईन. तिथे अगतिक होऊन जायचं नाही, तर तिथे राहून मला माझ्या मनासारखं जगता येईल. इंदिरा: वहिनी, तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगा. त्यासाठी घर कशाला सोडायला हवं? शरद: भाऊजी, तुम्ही लग्नानंतर काही महिन्यातच वेगळे का झाले? माझंही घरातून बाहेर पडण्याचं तेच कारण आहे. इंदिरा: काका, तुम्ही का वेगळे झालात? मिहीर: अरे, मंगेशच्या विचित्र वागणुकीला कंटाळलो. मला लहानपणापासून मंगेशचा स्वभाव माहिती असल्याने मी त्याच्या वागण्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचो. पण प्रज्ञाला हे सगळं जमेना. मंगेशसाठी मारून मुटकून या घरात राहून आमचा संसार जर तुटला तर काय करायचं? कधीतरी कठोर निर्णय घ्यावे लागतात, म्हणून आम्ही वेगळे झालो. शरद: भाऊजी, माझंही तेच कारण आहे. मुलं लहान असल्याने घराबाहेर पडण्याचा निर्णय मी घेऊ शकत नव्हते, कारण त्या निर्णयामुळे मुलांचं भविष्य अंधारात गेलं असतं. हे होऊ नये म्हणून मी इतकी वर्ष शांत राहिले. हा निर्णय पूर्णत्वाला जाण्यासाठी तुमची मदत हवी. कशी मदत करायची सांग. मिहीर: मी जेव्हा हा निर्णय घेतला तेव्हाच माझ्या भावांना सांगितलं की मला साडी किंवा कोणतीही वस्तू भेट म्हणून देऊ नका, मला पैसे द्या. तेव्हापासून मी ते पैसे बाजूला ठेवत गेले. थोडेफार पैसे जमले तरी मिहीरला मदत करावी लागेल. भाऊजी, तुम्ही आणि मिहीर मिळून एका चांगल्या वृद्धाश्रमाची माहिती काढा. मी तिकडे गेले तरी तुम्हाला भेटणारच नाही असं नाही. तुम्ही मला बोलवलं तर थोडे दिवस येईन, पण आता फिरून घरी जाणार नाही. तुम्ही चांगलं वृद्धाश्रम शोधण्यासाठी वेळ घ्या. तेवढ्या वेळात मेघनाचे सणवार होतील. आई, तुला त्या घरात जायचं नाही तर बंगलोरला चल. मिहीर: हो आई, तुम्ही आमच्याबरोबर चला. आम्ही असताना वृद्धाश्रमात कशाला? शुभांगी: तुमची तळमळ कळते मला. आजवर उभं आयुष्य मी दुसऱ्यांच्या म्हणण्याने जगले. आता वृद्धाश्रमात राहून इतर वृद्धांची मदत करता आली तर ती करेन. ती नोकरी नसेल, मला जे काम जमेल तेच करेन. मिहीरला त्याचे दरमहा पैसे भरावे लागतील. मला खर्चाला पैसे नकोत. इंदिरा: तिच्या बोलण्याने ते चौघेही सुन्न झाले. इंदिरा असा काही निर्णय घेईल असं या चौघांना वाटलंच नव्हतं. आई, मी शोध घेतो. काही महिने तिथे राहून बघ. नाही तुला जमलं तिथं राहणं तर सरळ बंगलोरला ये. मिहीर: मी वृद्धाश्रमात आले, आता परत कशी मिहीरकडे जाऊ असं तुम्ही मनात अजिबात आणू नका. माझं लग्न होऊन 2च वर्ष झालीत, पण तुमच्याकडून जे आईचं प्रेम मिळालं ते मला आयुष्यभर हवं आहे. तुम्ही आत्ताच जाऊ नये असं मला वाटत आहे. शुभांगी: मंगेशला कळलं तर तो कसा रिॲक्ट होईल कळत नाही. शरद: भाऊजी, आता यांची रिॲक्शन माझ्यासाठी महत्त्वाची नाही. माझं उरलेलं आयुष्य माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. ते हा निर्णय ऐकल्यावर कसेही व्यक्त होऊ दे, मला आता कशाची फिकर नाही. इंदिरा आता आपल्या निर्णयापासून मागे हटणार नाही हे या चौघांच्याही लक्षात आलं. वहिनी, तुम्ही घेतलेला निर्णय चुकीचा नाही. मी तुमच्या जागी असते तर कदाचित मी खूप आधी ते घर सोडलं असतं. तुम्ही मुलांची लग्न होईपर्यंत मुस्कटदाबी सहन केली. मी एक स्त्री आहे म्हणून तुमचा कोंडमारा समजू शकते. शुभांगी, तू आत्ता या घरात आली आहे आणि तू इथे राहत नाहीस, म्हणून तुला मंगेश भाऊजींचा स्वभाव कसा आहे माहीत नाही. वहिनी, तुम्ही निर्णय घ्यायला स्वतंत्र आहात. कधी तुम्हाला असं वाटलं की आता घरी परतावं तर इकडे या, आम्हाला खूप आनंद होईल. प्रज्ञा: वहिनी, प्रज्ञा बोलली ते अगदी खरं आहे. शरद: माझ्या निर्णयामुळे तुम्ही सगळे विचलित आणि अस्वस्थ झालात, त्याबद्दल क्षमस्व. मिहीर: आजच्या आपल्या बैठकीचा परिणाम घरी व्हायला नको. नेहमी वागतोस तसाच वाग. भाऊजी, निघतो आम्ही. इंदिरा: वहिनी, जेवून जा. प्रज्ञा: नको, यांना सांगितलं नाही. जोपर्यंत मी ते घर सोडत नाही तोपर्यंत माझं कर्तव्य करत राहणार. चल मिहीर. इंदिरा:
इंदिरा, मिहीर, शुभांगी तिघं गेल्यानंतर शरद, प्रज्ञा सुन्नपणे पुतळा झाल्यागत बसले. स्वयंपाकघरातील काम करत असतानाच मंगेशचा तापलेला स्वर इंदिरेच्या कानावर पडताच इतक्या वेळी भूतकाळात रमलेली इंदिरा खाडकन भानावर आली. कोणाच्या सल्ल्याने घर सोडून चाललीस? मंगेशचा स्वर तापलेला होता. कुणाच्या सांगण्यावरून मी वागावं हे माझं वय नाही, इंदिराने उत्तर दिलं आणि ती बगीचात गेली. तिच्या मागोमाग मंगेशही बगीचात गेला. इंदिरा मागील दारी तिनं लावलेल्या बगीचात जात असे. हा तिचा रोजचा शिरस्ता होता. बगीचात तिचं मन खूप रमत असे. खोदकाम करताना मधूनच ती हळुवारपणे झाडांना स्पर्श करत असे आणि त्यांच्याशी बोलत असे. त्यांची ख्यालीखुशाली विचारत असे. बगीचातली झाडं म्हणजे तिचं मित्रमैत्रिणीच होते. प्रत्येक झाडाशी ती संवाद साधायची आणि आपलं मन मोकळं करायची. आपले सुखदुःख सांगायची. हे तिचं मित्रमैत्रिणी. तिचं दुःख, तिची भावना कोणाला सांगणार नाही ह्याची तिला खात्री होती. कोणाच्या सल्ल्याने घर सोडून चाललीस? मंगेशने पुन्हा विचारलं. कुणाच्या सांगण्यावरून मी वागावं हे माझं वय नाही, हे मी मगाशीच सांगितलं, इंदिरा शांतपणे बोलली. इंदिरा खुरपी हातात घेऊन झाडांचं आळं नीट करण्याकरता खाली बसली. तिचा तो शांतपणा आता मंगेशच्या डोक्यात जायला लागला होता. कुणी सांगितलं नाही तर तुला हे कसं सुचलं? हे सुचण्याची हिंमत तुझ्यात कुठून आली? मंगेश, ही गोष्ट मला आज नाही सुचली. हे असं करायचं हे मला 10 वर्षाआधीच सुचलेलं होतं. पण मुलांचं लहान वय, मुलांची शिक्षणं आणि लग्न होईपर्यंत मी थांबले. आता माझ्या मागे पाश नाही. मी आता माझं आयुष्य मला हवं तसं जगणार. इंदिरा, आपल्या बोलण्यावर मंगेश काय बोलेल, कसा वागेल याबद्दल जराही दडपण न घेता इंदिरा शांतपणे आपलं काम करत होती. मंगेश हाताच्या मुठी आवळून रागाने तिच्याकडे बघत होता. मंगेशला धक्का बसला होता की इंदिराने हे पाऊल उचलण्याचं 10 वर्षापूर्वी ठरवलं होतं. याची आपल्याला पुसटशी शंकासुद्धा आली नाही. त्याच्या कपाळाची शीर रागाने ताड ताड उडायला लागली. मंगेश आजपर्यंत समजत होता की इंदिरेवर त्याची हुकूमत चालते म्हणून ती गप्प असते. पण आता सगळं चित्र वेगळं दिसतंय. मंगेशला राग आला होता आणि तो गोंधळलाही होता. वृद्धाश्रमात फुकट राहून देत नाहीत, माहिती आहे ना मंगेश? माहिती आहे. त्याची तुम्ही काळजी करू नका इंदिरा. हे बोलतानाच ती उठली आणि बाजूच्या तगरीच्या म्हणजे पांढऱ्या स्वस्तिकाच्या झाडांची पिवळी पानं खुळू लागली. कुठून आणणार तू पैसे? मंगेश, आहेत माझ्याजवळ इंदिरा. मीच दिलेले पैसे असतील. मंगेश, नाही इंदिरा. अच्छा, मग कुठे दरोडा टाकला का? मॅडम, आपण कुठे नोकरी करत होता? मंगेशने उपहासाने विचारलं. माझ्या माहितीप्रमाणे तर तू नोकरी करत नाहीस. मग कुठून आणले पैसे आणि कोणत्या कारणावरून घर सोडून चाललीस? मंगेशने पुन्हा विचारलं. तुमचा विचित्र स्वभाव, विचित्र वागणं हे मला कधीच पटलं नाही. ऑफिसमधल्या मुलींशी तुमच्या वागण्याची पद्धत मला कधीच आवडत नाही. अच्छा, माझ्या मागे मुली येतात म्हणून तुला हेवा वाटतो का? छन्नीपणे हसत मंगेश म्हणाला. शी, काहीतरी बोलणं तुमचं. मला तुमचा हेवा नाही वाटत, तुमची लाज वाटते. आपल्याला एक मुलगी आहे हे विसरून तुम्ही त्या मुलींचा गैरफायदा घेता. काहीतरी बोलू नकोस. त्या मुलीच माझ्या गळ्यात पडतात. मी त्यांचा गैरफायदा घेत नाही. एकूण एकच आहे. तुमची पोस्ट बघून त्या तुमच्या जवळ येतात. तुम्ही सांगू शकता त्यांना दूर राहा. इंदिरा मंगेशकडे न बघताच बोलली. हो का? मला नाही जसं जमलं, चिडून मंगेश म्हणाला. जमलं का नाही? कारण तुम्हाला सुद्धा त्या तरुण मुलींचं आकर्षण वाटलं. इंदिरा, भलते सलते आरोप करू नको माझ्यावर. मी शांतपणे ऐकतोय म्हणून माझ्या सहनशीलतेचा अंत बघू नकोस, कळलं? मंगेश. इंदिरा काही न बोलता मंगेशकडे फक्त बघते आणि दुसऱ्या झाडांची मशागत करायला वळते. मंगेशच्या आता डोकंच फुटायची वेळ आली होती. इंदिरा जराही त्याची दखल न घेता आपलं काम करत होती. मंगेशला तिचा हा शांतपणा आता असह्य होत चालला होता. कंटाळून दोन्ही हाताच्या मुठी आवळून मंगेश दणदण पावलं आपटत आत गेला. मंगेश रागाने आत गेला याची सुद्धा इंदिराने दखल घेतली नाही. ती तिचं बगीच्यातलं काम शांतपणे करत होती. आज हे काम करताना इंदिरा चक्क गाणं गुणगुणत होती.
मंगेशचं खिडकीतून सहज बाहेर लक्ष गेलं तर त्याला इंदिरा चक्क गाणं गुणगुणताना दिसली. आता तर तो फार वेडा झाल्यागत बगीचात एका तिरमिरीतच गेला. मला खिजवण्यासाठी तू गाणं म्हणतीये का? मी कशाला तुम्हाला खिजवू? मला बगीचात काम करताना आनंद मिळतो. त्या आनंदामुळे मला गायला सुचतं, म्हणून मी गाणं म्हणतीये. हे रोजचं आहे, तुम्हाला आज कळलं. मंगेशने तिचा दंड धरला तसा त्याचा हात जोराने झटकत इंदिरा उभी राहिली आणि आवाजाची पट्टी जरा वाढवूनच बोलली, खबरदार माझ्या अंगाला हात लावला तर. इथून पुढे अशी हिंमत केली तर काय होईल याचा विचार करा. मी आता पूर्वीची इंदिरा राहिलेली नाही. इंदिरा मंगेशच्या डोळ्याला डोळा भिडवून ठामपणे बोलली. मंगेशला आता खात्री पटली की इंदिरा नावाची बाहुली त्याच्या हातून निसटली आहे. त्याचा चेहरा रागाने लालबुंद झाला. पण काही न बोलता मंगेश घरात गेला. इंदिरा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती. तेव्हाच तिच्या ओठावर हलकसं हसू उमटलं. ती वळून पुन्हा झाडांची मशागत करू लागली. इंदिराने खूप मोठा निर्णय घेतला होता. त्याचा मंगेशला चांगलाच धक्का बसला. आपल्या आयुष्यात असंही घडू शकेल असं त्याने कधी विचार केला नव्हता. या प्रसंगानंतर दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली तेव्हा इंदिराने आपली बॅग भरली होतीच, पण जाता जाता गृहिणी धर्म निभावून जायचा हा तिचा निर्धार होता. त्यानुसार ती सकाळीच आपली आंघोळ आटपून स्वयंपाकघरात शिरली. सकाळचा चहा नाश्ता तयार केला. चहा आणि नाश्ता डायनिंग टेबलवर ठेवला. नंतर स्वयंपाकघरून झाल्यावर तिनं ओट्याला हात जोडून नमस्कार केला आणि म्हणाली, अन्नपूर्णे, आजपर्यंत तुझी सेवा मनोभावे केली. माझ्या नकळत काही चूक राहिली असेल तर क्षमा कर. यापुढे मी या घरात राहणार नाही म्हणजे तुझी सेवा करता येणार नाही, पण तू मात्र या घरात राहणाऱ्या माझ्या नवऱ्याला काही कमी पडू देऊ नकोस. त्यांना उपाशी ठेवू नको, हीच विनंती आहे. अन्नपूर्णेच्या आठवणीने 2 अश्रू तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातून बाहेर पडले. देवघरातील देवांची पूजा करून त्यांना पण अशीच विनंती केली. इंदिरा आता एका वेगळ्याच भावस्थितीत होती. या संसाराचे, या घराचे पाश तिने पूर्णपणे तोडून टाकले होते, पण वेगळंच तेज तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. इंदिरा स्वतःचं आटपत असताना तिचा लहान धीर शरद आणि त्याची बायको प्रज्ञा घरी आले. दोघांना अचानक आलेलं बघून मंगेशला आश्चर्य वाटलं. अरे तुम्ही दोघं असे अचानक आले? मंगेशने विचारलं. त्यांनी काही उत्तर द्यायच्या आधीच इंदिरा म्हणाली, हे दोघं मला सोडायला येणार आहेत. आत्ता मंगेशला कळलं. अच्छा, म्हणजे तू या दोघांच्या जीवावर उड्या मारते आहे. तेच मला आश्चर्य वाटलं की इतकं वर्ष तोंडाला चिकटपट्टी लावलेली बाई इतकं कसं बोलायला लागली. मंगेशचा स्वभाव माहिती असल्याने शरद आणि प्रज्ञाची काही बोलण्याची हिंमत झाली नाही. मी जो निर्णय घेतला आहे तो या दोघांनी माझ्या डोक्यात भरवलेला नाही. हा माझा निर्णय आहे आणि तो कुठल्याही परिस्थितीत आता बदलणार नाही. तुमचा स्वयंपाक नाश्ता करून ठेवला आहे. इंदिराने शांतपणे बॅग उचलली. मुलं काय म्हणतील याचा विचार केला कधी? हेटाळणीच्या स्वरात मंगेश तिला म्हणाला. मुलांना माहिती आहे माझा निर्णय. त्यांनीच त्या वृद्धाश्रमाची फी भरली आहे. चला शरद भाऊजी. शरद, तू आपल्या सख्या मोठ्या भावाच्या पाठीत खंजीर खुपसला, हे चांगलं नाही केलंस. मंगेश. दादा, मी काही केलं नाही. मी फक्त वहिनींना सोडायला जाणार आहे. शरद चाचरत बोलला. कारण देऊ नकोस. मला सांगू शकत होता तू, का नाही सांगितलं? मंगेशने ओरडून विचारलं. मीच सांगितलं होतं त्यांना तुम्हाला सांगायचं नाही म्हणून. मिळालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. भाऊजी चला, माझा इथला मुक्काम संपला आहे. तिकडे पोचायला उशीर होईल. शरदने निमूटपणे इंदिराची बॅग घेतली. इंदिरा घराचा उंबरठा ओलांडणार तेवढ्यात मंगेश म्हणाला, अजूनही विचार कर. एकदा का तू या घराचा उंबरठा ओलांडलास की तुला पुन्हा या घरात येता येणार नाही. तुमच्या घरातील एकही वस्तू मी माझ्या बरोबर घेतली नाही, गळ्यातल्या या मंगळसूत्राशिवाय. ते तरी कशाला घेतलंस? नवरा जिवंत असेपर्यंत मंगळसूत्र बाईच्या गळ्यात असायला हवं म्हणून घातलं आहे. तुमची इच्छा नसेल तर तेही घ्या. असं म्हणत इंदिराने आपल्या गळ्यातील मंगळसूत्र काढून समोरच्या टीपॉयवर ठेवलं. मंगेशला तिच्या या धीटपणाचं आश्चर्य वाटलं. इंदिराने एकदाही मंगेशकडे न बघता घराचा उंबरठा ओलांडला आणि चालू लागली. मंगेशला वाटलं एकदा तरी इंदिरा मागे वळून बघेल किंवा परत येईल, पण दोन्हींपैकी काहीच घडलं नाही. मागे वळून बघण्यासारखं काही उरलंय असं इंदिरेला वाटत नव्हतं. तिच्या मागे शरद आणि प्रज्ञाही निघाले.
शरदनी गाडीच्या डिक्कीत इंदिराची बॅग ठेवली आणि तो ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. गाडी स्टार्ट करून ते निघाले. शरदची गाडी दिसेनाशी होईपर्यंत मंगेश दारात उभा होता. गाडी गेल्यावर तो कसाबसा हेलपाटत सोफ्यावर येऊन बसला. मंगेशचा श्वासही जड झाला होता. त्याचं लक्ष टेबलावर ठेवलेल्या मंगळसूत्राकडे गेलं आणि तो एक हतबलता त्याला जाणवली. ज्या स्त्रीला आपण आयुष्यभर गृहीतच धरलं ती खरं या घराची शान होती. तिच्यामुळे घरात चैतन्य होतं, घराला एक तेजोवलय होतं. आपणच आयुष्यात इंदिराची किंमत केली नाही, पण आता उपयोग नव्हता. इंदिरा घरातून गेल्यावर मंगेशला घर नाही तर उजाड माळरान वाटू लागलं आणि डोळ्यातून येणारं पाणी न पुसता तो ढसाढसा रडू लागला. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.